करायचे अशोक शेठ भुईर पोडगे 40 प्लस क्रिकेटर माजी सरपंच पडगे आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचा एकत्रित सन्मान केला जाईल। ओटू सागर मांडवकर आता मात्र तुम्हाला टाइम इथे अलर्ट करण्यात आलेला आहे। ग्रीन सिग्नल यानंतर रेड सिग्नल असणार आहे प्रत्येक संघासाठी। यस मॅच ऑन आघाडीची जोडी गोलंदाज पाहतोय प्रसाद पाटील। पहिला चेंडू ऑफ स्टंपवर प्रचंड वेगाने मात्र ऑफ स्टिकच्या वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू अंपायर सिग्नल वाईडचा कॉल येईल। पाहुण्यांची गर्दी पाहतो आज पडगे संघानं गवगवीत यश संपादित केलं। एक चांगला खेळ त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला। आता समोर आपण पाहतोय हरिग्राम आणि एका बाजूला धानसर। पॉवर प्ले प्रसाद पाटील। ओ गुड बॉलिंग मात्र इथे लाईन थोडी खराब बाहेर चाललाय वाईड लाईनच्या बराचसा बाहेर। दोन चेंडूवर प्रसादला सूर गवसला नाहीये। त्यांनी दोन अवांतर चेंडू यावर्षीचा हंगाम पाहिलं तर हरिग्रामनं अक्षरशः गाजवलं। स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप गोलंदाजीचा दर्जा त्यांच्याकडे चांगला आहे आणि आता त्याच अभ्यासानं पुन्हा एकदा समोर धानसर संघाविरुद्ध आता समोर ठेवला बॅटच्या मधोमध चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या वरून खणखणीत षटकार। सुरुवात केली षटकाराने आणि फटाका बाहेर आला। प्रीतम पाटील अभिनंदन, लहू भोईर अभिनंदन। दोन सामने जिंकले आम्ही पाहिलं पडगे 40 प्लस या संघानं। प्रसाद पाटील दोन वाईट बॉल त्यानंतर कमबॅक बॅकफुटला जाऊन प्रचंड वेग ऑफ स्टिक लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा वाईटचा कॉल। प्रसाद थोडा महागडा ठरलाय कारण एक षटकार 3 वाईट बॉल। बॅटिंग करताना धानसर संघाला पाहतोय एकूण धावा फलकावर 9। समय सूचकता क्रिकेटमध्ये का महत्वाची असते आणि याचं उत्तर पाहिलं सुरुवातीला हे तंत्र बिघडलं आणि तिथे आक्रमणाची सुरुवात करतो क्रिश पोरजी। पुढचा चेंडू समोर सेम लेंथ वर ठेवला 3 अवांतर चेंडू आले त्यानंतर परिपूर्ण बारकाईने निरीक्षण केलं आणि आपल्या तिखट माऱ्यानं गोलंदाजी करताना गोलंदाज प्रसाद। पॉवर प्ले मध्ये षटक हाताळणं एक जोखीम असते, एक जबाबदारी असते। पॉवर प्ले मध्ये धावा रोखण्याचं शिवधनुष्य असतं आणि आज अमय विवांश वागेश्वर हरिग्राम हा संघ आपण जरूर पाहतो। टॉस जिंकला धानसर संघानं आणि बॅटिंग करत असताना लॉंग रनअप आहे, रनवे चांगले। प्रसाद पॉवर प्लेचं षटक हाताळतो। ओ इथे अपील जोरदार यस पंचांचं बोट वरती आलं आणि यस सुभाष ठाकूर अभिनंदन आणि यस पायचीत पहिला धक्का। ही विकेट हवी होती आणि गॉन विकेट। साठी सरकारला नमवलं हे व्यक्तिमत्व सॉन्ग आपण इथे ऐकलं। पहिला धक्का मिळाला आणि एकूण धावा फलकावर टोटल 9। वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे खंदे समर्थक माजी उपसरपंच दीपक शेठ घरे यांचं आगमन झालेलं आहे। दादा यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। सागर आपल्याकडे वेळ कमी असणार आहे। मान्यवरांचा तत्परतेने सन्मान केला जाईल। बघा ऋषिकेश गायका वास्कर साहेब विद्यमान उपसरपंच कुंडेवाड दादा या आपला सन्मान इथे केला जाईल। त्यांच्या समेत मयूर भास्कर आणि जितू गायकवाड या त्रिवेणी संगमचा इथे सन्मान केला जाणार आहे। जितूचं कौतुक करावं लागेल। ओटू सागर मांडवकर। नेक्स्ट बॉल विकेट मिळाली आणि जी विकेट हवी होती मात्र पंचांचा इशारा वाईटचा कॉल आहे। वेळेला आपल्याला महत्त्व द्यायचं, दोन्ही संघ लक्ष असू द्या। तुम्ही सहकार्य केलं तर आपण स्पर्धा लवकर कव्हर करू। प्रसाद पाटीलला पाहतो आतापर्यंत 4 चेंडू अवांतर, 1 षटकार आला, 1 विकेट सुद्धा मिळाली, 10 धावा आहेत। ओ लॉफ करतोय प्रचंड ताकद चेंडू उडवलाय आणि हवेमध्ये जरूर आहे क्षेत्ररक्षक तिथे तयार होते आणि इथे विकेट आणखीन एक सक्सेस गोलंदाजाला। तर इथे
आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आनंद होत असतो ना, तशा प्रकारचा आनंद आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांना सातत्याने होत असतो. ओ टू कमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. यस, प्रसाद पाटील खोलात टाकले. पॉवर प्ले बघा, इथे दबाव तंत्राचा वापर. प्रसादनं कमालीचा थोडासा तणाव निर्माण होतोय. बाद झाला फलंदाज क्रिश पोरजी, LBW सफलता मिळाली. बाद झाला बारक्या पोरजी आणि आता क्रिश कोंडले. तरी यानंतरचा सन्मान असेल मयूर भास्कर. बालुशन मात्र आपण त्यांचा सन्मान करावा. मयूर भास्कर या, आपला सन्मान केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. एकूण धावा इथे 10. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. एका बाजूला संघ अमय विवांश वागेश्वर हरिग्राम भरपूर फॉर्ममध्ये. या वर्षीचा हंगाम त्यांनी गांजवलं. अगदी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप धानसरने ओळखलं का समोर हरिग्राम आहे. चांगली धावसंख्या उभी करावी लागेल, टार्गेट सेट करावं लागेल आणि त्याच उद्देशानं मैदानामध्ये उतरले. बघा, जास्त वेळ तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाही. यासुद्धा सूचना आल्या. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्ही एकत्र येऊ शकता आणि अगदी इमर्जन्सी जर पाणी हवं असेल, काही हेल्प हवी असेल तर मॅनेजमेंटकडे आपण जरूर इशारा करा. मोठ्या संख्येनं आज पाहुणा वर्ग आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे पाहुणचार केला जातो. आम्ही धन्यवाद देतो डॉक्टर गोपीनाथ पाटील, धन्यवाद देतो नितीनजी जोशी समाजसेवक, रेवणजी बोपिया कलाकार यांचा आम्ही धन्यवाद देतो. आज अनेक साऱ्या पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक संपले. 11 धावा आल्यात. 5 षटकांचा बी ग्रुपचा हा पहिला सामना आहे. पुढचा सामना आपण पाहणार शिवन्या 11 आधी कळंबोली 11 कळंबोली. ही फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आज बी ग्रुपमधून. नारेन, कोपरोली, केवाळे, मोरबे अशा लढतीचा आनंद घेता येईल. हरिग्रामच्या राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व संतोष दादा पाटील यांना आपण पाहतोय. भरपूर वेळ त्यांनी या स्पर्धेला एन्जॉय केला आणि आता गावचा सामना आहे. आपण पाहतो अनेक व्यक्तिमत्वांचं सुद्धा आगमन झालेत. अनु भोईर आले ओव्हर नंबर 2. अनु भोईर यंगेस्ट बॉलर आहे. पदार्पणातच त्याच्या गोलंदाजीने छाप सोडल्या आणि हरिग्रामच्या या प्रमुख गोलंदाजी यादीमध्ये हे एक नाव अग्रगण्य आणि तो आलाय अनु भोईर. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप कडे फिल्डर रेडियम धावांसाठी झगडतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना संघ धानसर टॉस त्यांनी जिंकलाय. धाडसी निर्णय. कमी संघ नाही की जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात. माइंड सेट करावा लागेल आणि आता धावा एकूण धावफलकावर टोटल एकूण धावा 12. स्पर्धा आपण पाहतोय सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चषक एकात्मतेचा संदेश देणारी स्पर्धा आपण पाहतोय. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. अनु भोईर हरिग्रामकडून सेकंड ओव्हर. धावा धावफलकावरती 12. धानसर संघ बॅटिंग करतो. क्रिश गोंडले आणि सलामीवीर राकेश पोरजी. अनु भोईर लॉंग रनवे. राऊंड विकेटनं टप्पा छान होता. जसा पडला त्यानंतर चेंडू खाली राहिला. ही एक वेगळी रणनीती असते. गोलंदाजाकडे किती प्रकारचे चेंडू असतात याला महत्त्व दिलं जातं आणि जो गोलंदाज आपल्या सिस्टमॅटिक गोलंदाजीमध्ये वेगवेगळे चेंडू फेकतो तो मैदानावर फलंदाजांना थांबवतो आणि ती किमया साधण्याचा प्रयत्न करतोय अनु भोईर. सिंगल डॉट. एकूण धावा 12. WTC लाईव्ह आपण पाहतोय ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. राऊंड विकेट खोदून काढला. स्टेट हिट. ताकदीचा फटका. पॉवरफुल शॉट आणि इथे जरूर पंच इशारा करतील चौकार. जे नीती वाकडी ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवतीने यापूर्वी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते आमचे विलासदादा चोरगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावर व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. सेकंड ओव्हर. अनुवर आणखीन एक हल्ला. डीप कडे सुपर स्लायकनिक शॉट. आणखीन एक तडाका. बिग स्ट्रोक षटकार. आणि आता धावा धावफलकावरती 22. बी ग्रुपचे सामने पाहतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. महागुरू जॉईंट असतील कारण आता आपण थांबणार नाहीये. वळूया चांगल्या सामन्याकडे. लढतीचा आनंद घेताना स्ट्रायक रेनला पुन्हा एकदा सज्ज असेल राकेश पोरजे. आक्रमकतेसाठी ओळखला जातो. फटका फसलाय. क्षेत्र खाली. चेंडू हवेमध्ये. ओ विरुद्ध दिशेने. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. क्षेत्ररक्षक होते तिथे विशाल भोपी. व्हेरी गुड कॅच.
दही आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत कलंबोली 11 कलंबोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. एका बाजूला फलंदाजी करत असताना आपण पाहतो स्कायरा 11 सागर मांडवकर. स्कायरा म्हटलं ना शिरडोन कल्याण अंबरनाथ विभागातील एक नामांकित पॅकर्स ठाणे जिल्ह्यातील आकाश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. जय गणेश्वर दानसर आणि संघाचे खंदे समर्थक जितूदादा पोरजी आणि सुरेश शेठ पोरजी जर उपस्थित असाल तर व्यासपीठावर या, तुमचं स्वागत आहे. या स्पर्धेकरता नामदेव शेठ जमदाडे साहेबांचे साडू बंधू सन्मान्य निलेश शेठ उतेकर खोपोली यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. ग्रामस्थ मंडळ वाकडी आणि तुमचे साडू बंधू नामदेव शेठ जमदाडे साहेब माजी सरपंच वाकडी याच्या वतीने तुम्हाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो याच वाढदिवसा निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर एकूण धावा 22 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अनून कमालीची गोलंदाजी. लाईन त्याची चांगली होती. अगदी क्षेत्ररक्षण तेवढ्या चांगल्या पद्धतीने सजवले. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तर 2 षटकानंतर एकूण धावा धाव फलकावर 22 आहेत. प्रसादनं धावा दिल्या 11, अनून दिल्या 11. बॅटिंग करते टीम धानसर. किती धावा सेट होतील? 9 वाजून 50 मिनिटं. चला 6 मॅचेस महागुरू अजूनही कव्हर करायचे. सर्व आमची पाहुणे मंडळी भरभरून प्रेम या स्पर्धेला मिळते. सर्व आमचे पुरस करते सपना एंटरप्राइजेस, हर्षल एंटरप्राइजेस, यश कंस्ट्रक्शन, गावदेवी एंटरप्राइजेस, 8085 ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सोरा एंटरप्राइजेस, जिया केक शॉप आणि प्रोकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्व दानशूर दाते. आपण पाहतो सर्व ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षकांची गर्दी. वागेश्वर हरिग्राम संघ म्हटला तर तुफानी त्यांचा चाहता वर्ग असतो. प्रेक्षकांची प्रचंड अल्लोट गर्दी असते. यावर्षी भरपूर फॉर्ममध्ये असलेला हा संघ. अगदी काही दिवसापूर्वी विगर नाईट स्पर्धेमध्ये या संघाला पाहिलं. खानावच्या नाईट स्पर्धेमध्ये नेहमी दबदबा राहिला आणि आता समोर धानसर संघ. क्रिकेटमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं का कधीच कुणाला कमी लेखू नका. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. त्याच्या खेळावरून तो मोठा आणि छोटा ठरला जातो. आता 2 षटकं संपली. धावा 22. 5 षटकांचा पूर्वार्ध. बाळकृष्ण भोपी आलाय. पहिला चेंडू लॉफ केलाय. कोणी नाही तिथं. क्षेत्ररक्षक खाली आणि येतोय. पंचांची निर्णयाची वाट पाहूया. प्रेक्षक पाठीराखा वर्ग तिथे. यस्मेन अंपायर सिग्नल निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया आणि यस मिळतील 4 धावा चौकार. धन्यवाद. वळूया मॅचकडे. तर आम्ही पाहतोय आतापर्यंत बाळकृष्ण भोपी, संतोषदादा पाटील, आम्ही पाहतोय राजकीय सामाजिक क्षेत्रातील हरिग्राम गावातील 24 कॅरेटचं सोनं यांच्याकडून मंडळासाठी आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. 2000 त्यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्यासाठी सुद्धा त्यांनी 500 रुपयाचं प्राईज दिले तर त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद. आज आपण पाहतोय स्पर्धेचा दर्जा अप्रतिम आहे असं म्हटलं जातं. आज पाहुण्यांची उपस्थिती, मैदानावर खेळाडू खेळ खेळतात आणि प्रेक्षक वर्गांची सुद्धा तेवढीच प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी. बाळकृष्ण भोपी चौकारानंतर डॉट फ्रंटफुटला आले. फटका सजवण्याचा प्रयत्न. महागुरू असं म्हटलं जातं का मर्यादित षटकामध्ये 1 षटक काय काय करू शकतो. बिग बॅश लीग आपण पाहिलं, IPLची स्पर्धा पाहिलेत, चॅम्पियन ट्रॉफी पाहिलेत, टेनिस क्रिकेटचे अनेक सामने पाहिलेत, T20चे अनेक सामने पाहिलेत. 1 षटक स्पर्धेमध्ये काय काय करू शकतो हे बऱ्याच वेळा पाहिलं. मागच्या 2 षटकामध्ये 11 आल्या. मात्र बघा बाळकृष्ण अनुभव त्याच्याकडे, प्रचंड गुणवत्ता आणि तिथे मैदानामध्ये तुमच्याकडे 2 हात करण्याची तयारी पाहिजे. मैदानावर क्षेत्ररक्षक खेळाडू आपल्या खेळाला किती सिरियसली घेतात याला खूप महत्त्व दिलं जातं. मात्र आज हरिग्राम जो कमबॅक करतोय. सुरुवातीला थोडा मार खाल्ला मात्र गोलंदाज बाळकृष्ण भोपे गुड बॉलिंग. 3 चेंडू डॉट. उत्तम फुटवर्क. चेंडूवर नजर स्थिर होती. गोलंदाजी आवडली असेल तर बाळकृष्ण भोपीचं कौतुक झालं पाहिजे. नाईस बॉलिंग. सलग 4 चेंडू डॉट. एवढं सोपं नाही आहे फास्ट क्रिकेटमध्ये. सलग 4 चेंडू डॉट. समोर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. थांबवले. 2 षटकानंतर 22 होते आणि आता धावा फलकावर 26. किती टार्गेट सेट होईल. मगाशी म्हटलं का या मोसमामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हरिग्राम बॅकफुटला जाऊन आणखीन 1 चेंडू डॉट. 5 चेंडू डॉट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. बाळकृष्ण भोपी
एक्सलंट बॉलिंग. पूर्तता करायची बघा. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सागर जीवनामध्ये पाण्याला किती महत्त्व आहे बघा. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर, मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. मनुष्यसुद्धा पाण्यापासून जगू शकत नाही आहे. आणि नानाशेठ एका कवीने पाण्याचं एक वर्णन केलेलं आहे की पाण्याला जीवनामध्ये किती नामदेवशेठ महत्त्व आहे. कवीने सांगितलेलं आहे की नाही होटावर साही डोला पावसाची गाणी. ज्यावेळेस आपल्याला ताण लागतो ना त्यावेळेस आपले होठसुद्धा सुकले जातात. आणि त्यावेळेस एक कवी काय म्हणतो बघा. नाही होटावर साही डोला पावसाची गाणी, हांडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी. ओझ रिकाम्या हांड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. किती महत्व आहे सागर जीवनामध्ये पाण्याला. क्या बात आहे. सुंदर कविता महागुरूंची पाहिली. तर संतोष दादा आम्ही पाहते. संतोषजी हरिभाऊ पाटील, सल्लागार पांडुरंग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, संचालक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल आणि यांच्याकडून गोलंदाज बाळकृष्ण भोपीला 500 रुपयाचं प्राइज आले. हे खेळाडूंवर असलेलं प्रचंड प्रेम आज आपण जरूर पाहतोय. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज सोपान म्हात्रे. सन्माननीय RDC बँकचे संचालक संतोष पाटील हरिग्राम यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही ग्रामस्थ मंडळ बाकडी यांच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. ओ टू कमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. सोपान म्हात्रे पहिला चेंडू डॉट, धावा 26. खोलात टाकलाय. चांगली लाईन आहे. हरिग्रामकडे सुंदर गोलंदाजी, तेवढी चांगली बाईक्स आहेत. सोपानला पाहतो अगदी शांत स्वभावाचा हा खेळाडू राहिलाय जो फलंदाजांना नेहमी हूल देतो आणि मैदानावर नेहमी त्याचा रूल चालतो असा हा सोपान म्हात्रे. डॉट सिंगल जरूर मिळाले. एकूण धावफलक पुढे सरकेल. टोटल धावा धावफलकावरती 27. बॅटिंग करत असताना संघ धानसर क्रिश संघर्ष करतोय. स्ट्रगल त्याचा मैदानावर अजूनही. धाव घेण्याची तयारी जरूर. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल आणि एकूण धावा 22 धावा 2 षटकानंतर आणि आता धावा 28. 2 षटकानंतर 22. 11 आल्या. त्यानंतर कमबॅक केला. बालकृष्णनं 4 दिल्या आणि आता सोपान 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, अटॅकिंग बॉलिंग दाखवत असताना सोपान समोर ठेवला. जिथे हुल जरूर दिल्या. क्षेत्ररक्षक रेडी. थोडं अडवणं कठीण जाऊन देईल का, मात्र नाही. प्रयत्न कमालीच्या. अखेर पंचांचा इशारा आलाय. हा चौकार. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय विल्सन डिसोजा साहेब यांचं ग्रामस्थ मंडळ बाकडी यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. डिसोजा साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सोपान म्हात्रे डॉट सिंगल, सिंगल चौकार. एकूण धावा धावफलकावर 32. 32. समोर चेंडू ठेवलाय. देहबोली शरीरावर फेकण्याचा प्रयत्न झालाय. मी मगाशी म्हटलं का मास्टर माइंड आहे सोपान. त्याच्याकडे ताकद आहे, गुणवत्ता आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केल्या. परिस्थितीनुसार खेळ करणं आज तागे सोपाननं दाखवले. 2 डॉट 1 चौकार आला. मात्र धावा धावफलकावर 32. 32. थोडा मागे पडलाय धानसर. 1 षटकामध्ये पिटाई झाली तर धावसंख्या बऱ्यापैकी बनवू शकतो. आणि तो आक्रमण स्टेडीट पॉवरफुल स्ट्रोक, कडक शॉट. अगदी गेलाय चेंडू स्टेडीट. षटकार. यानंतर लढत असेल बघा शिवन्या 11 गावदेवी आदई क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कलंबोली 11 कलंबोली. या दोन्ही क्रिकेट संघासाठी आमच्या ऑर्गनायझर कमिटीचा आता मात्र शेवटचा पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला इथे नाणेफेक कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. ओ टू सागर मांडवकर. येस. 4 षटकांचा खेळ संपल्या. 12 धावा आल्या. चला थोडा स्पीडअप करा कारण 6 मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी असेल. एकूण धावा धावफलकावर 38. गोलंदाज आले 4थं षटक घेऊन. ज्या बालकृष्णनं 4 धावा दिल्या आणि त्याला पुन्हा एकदा आमंत्रण दिले. आमचे नामांकित मराठीचे अप्रतिम समालोचक
वैभव ओपी हरिग्राम हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात आणि हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे. इथे जर तोडफोड झाली, इथे जर आक्रमण झालं तर चांगल्यापैकी टार्गेट सेट होईल. मात्र डोक्यामध्ये तेच असेल. क्रिश गोनले संघर्ष करतोय, तुषार पोरजी इथे संघर्ष करतोय. 5 चेंडू डॉट खेळला आणि किरीशला ही परतफेड करावी लागेल. पहिला चेंडू इथे सोप्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय, कुठलाही धोका घेतला नाही. चेंडू ट्रॅव्हल होते डीप कडे, क्षेत्ररक्षक निकामी ठरले आणि याचा फायदा. नजरेसमोरून धावा चोरणं सुद्धा क्रिकेटमध्ये एक कला आहे आणि ती कला दाखवत असताना धानसरकडून दोन्ही फलंदाज 3 धावा वेगाने पळून काढल्या. धावा 41. 5 षटका असतात तेव्हा म्हटलं जातं 45-50 बऱ्यापैकी टार्गेट असतं. 55-60-65 हे डोई जड असतं. मात्र आता चेंडू शिल्लक 5 आणि धावा फलकावरती 41. तुषार पोरजी, क्रिश गोंडले आता स्ट्रायक रेंजला. जरूर हा प्रयत्न इथून शेवट गोड करायचे, धाव घेण्याची तयारी. यस, क्षेत्ररक्षणाची थोडी ढिसाळ कामगिरी होती आणि याचा फायदा उठवत आपण जरूर पाहतो. एकूण धावा फलकावर 2 धावेने +2 आणि एकूण धावा 43. चेंडू शिल्लक 4. बाळकृष्णनं तिसरं षटक हाताळलं, फक्त 4 दिल्या होत्या. कुठलाही मोठा फटका खेळण्याची तो संधी देत नाहीये. चांगली गोलंदाजी करतो. आपला हक्क संघासाठी खेळायचे ते दाखवत असताना खोदून काढलाय. ड्राईव्ह चांगला, शॉर्ट पॉइंटला थोडं विस्कळीत फिल्डिंग आणि याचा फायदा. जेव्हा मोठे फटके येत नाही ना तेव्हा सिंगल डबलला महत्त्व द्या. क्रिकेटमध्ये एक धाव मोलाची, एक धाव महत्त्वाची, समीकरण फार महत्त्वाचं असतं आणि तिथेच त्याच पोझिशनवर मेहनत घेत असताना क्रिश स्ट्रगल करतो आणि त्याच्याबरोबर तुषार आहे. दोघांकडे तुफानी हल्ले करण्याची ताकद आहे. आता चेंडू शिल्लक 3 आणि एकूण धावा फलकावरती 45. तर दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. चौथा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये झेल होणार का आणि क्षेत्ररक्षकाने सोडलाय. प्रसाद होते, रोहित होते तिथे आणि चूक झाली. रोहितकडून कधी कधी अशी अपेक्षा नसते, मात्र थोडं कठीण होतं. धाव घेणं, त्यानंतर चेंडूवर नजर ठेवणं, झेल पकडणं. मात्र बाळकृष्ण बोपीचा आपण कौतुक करूया, एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. पाणी इमर्जन्सी. यस, बघा खेळाडू कक्षामध्ये ती व्यवस्था करण्यात आली आणि 12वे खेळाडू जेव्हा जेव्हा डिमांड होईल ना पाण्याची आपण लगेच घेऊन जा, जेणेकरून वेळ वाचेल. 12 मॅन तिथे आम्ही बघा त्याची व्यवस्था करण्यात आली आम्ही. तर सागर इथे खऱ्या अर्थाने बघा स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. कर्जत तालुक्यातील नामांकित पॅकर्स सन्माननीय गणेश कदम सालवड कर्जत यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक, सरपंच, उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्याबद्दल आमच्या संपूर्ण वाकडी ग्रामस्थांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तर बाळकृष्ण बोपीला पाहतोय 4 चेंडूपर्यंत आतापर्यंत जर आपण लक्षवेधी गोलंदाजीचा अभ्यास केला तर 47 धावा आहेत. चेंडू शिल्लक 2, धावा 47. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. WDC लाईव्ह टीम, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आणि आज अतिथी कक्षामध्ये पाहुणा वर्ग आपण पाहतो. या स्पर्धेचा आनंद घेत असताना महागुरु मगाशी आपण चर्चा करत होतो का हिंदू नवीन वर्ष हे उद्या साजरं होतं आणि बघा आज आपली संपूर्ण प्रेक्षक वर्ग, युवा पिढी स्पर्धेला आनंद घेते. मात्र जेव्हा इंग्रजी नवीन वर्ष सुरू होतं त्याच्या आदल्या रात्री आपली युवा पिढी बेधुंद अवस्थेमध्ये असते. गुड मॉर्निंग बाळकृष्ण. इंग्रजी नवीन वर्ष सुरू होतं ते सर्वांच्या लक्षात असतं. सागर अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली, कारण उद्या पुणे नगरी आणि मुंबई नगरी सजली आहे स्वागतासाठी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. डॉट बॉल, शेवटचा चेंडू, धावा 47. शेवट गोड होणार का? फटका हवेमध्ये, बराच वेळ चेंडू वरती आणि नक्कीच क्षेत्ररक्षक रेडी. गुड कॅच. 2 षटकं दिमाखानं फेकले. दिमागदार गोलंदाजी पाहिली. गोलंदाज बाळकृष्ण कमालीची चलाकी, हुशारी त्यांनी दाखवली. 5 षटकांचा खेळ संपला. आपण टॉस बॉक्सकडे वळणार आहोत. जरूर इथे आपण जरूर पाहूया बाळकृष्ण बोपीला, ज्याने 2 षटकामध्ये केवळ धावा दिल्या 13, 1 विकेट, एकूण धावा 47, 48 टार्गेट, 48 रन्स टू विन. यस, टॉस करूया. थँक्स सागर मंडवकर. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला 7-11 गावदेवी आदई अर्थात किरण शेलके यांनी पुरस्कृत केलेला संघ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कलंबोली 11 कलंबोली. नाणेफेक करण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि त्याचबरोबर RDC बँकचे संचालक संतोषदादा पाटील हरिग्राम यांना मी ते आमंत्रित करत आहोत. आपल्या शुभास्ते
कलंबली विपक्षी आदई या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक करावी. शिवेंना म्हटलं तर आमचे मित्र किरण शेलके आदई यांच्या सुकन्याच्या नावाने हा संघ खेळतो. दोन्ही क्रिकेट संघाला आरडीसी बँकचे संचालक आदरणीय संतोषदादा पाटील साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. बघूया आदई क्रिकेट संघाने हेडसाठी इथे आवाज दिला तर संतोषदादांच्या वतीने दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. स्पर्धा जर आपण बघितली आज प्रेक्षकांची आलोट गर्दी आपल्याला बघायला मिळतो आणि या स्पर्धेला संपूर्ण वाकडी ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. या मैदानामध्ये आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळायला आवडेल. नाणेफेकीचा उद्भव कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निश्चित स्वरूपात कोणता निर्णय स्वीकारणार आहात? फिल्डिंग शतरक्षण काढण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. निश्चित स्वरूपात संघाने एक नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. यदा कदाचित नाणेफेक तुम्ही जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही मग फिल्डिंगच घेतली असते. एकंदरीत मग नाणेफेक किती महत्त्वपूर्ण होती तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून? नाणेफेकी सर्वांसाठी महत्त्वाचीच असते, आमच्यासाठी महत्त्वाची होती. आपण दूरवरून इथे आलेला आहात. ही स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने सरपंच उपसरपंच आजी माजी उपसरपंच आणि उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक आज आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेची संकल्पना पाहतो नामदेव शेठ जमदाडे साहेब माजी सरपंच वाकडी, त्यानंतर बालूशेठ पवार सरपंच वाकडी, आमचे मंगेशदादा पाटील माजी उपसरपंच वाकडी, उमेश पवार स्वरा एंटरप्राइजेस आणि सन्मानित शशिकांत खुटले हर्षल एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आपल्याला आयोजन? आयोजक खूप चांगला आहे, आम्हाला इथं खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेक जिंकली. आदई क्रिकेट संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी कलंबोली क्रिकेट संघाला आमंत्रित तिथे केलेलं आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मोहनदादा पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. फिल्डिंग लावून घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपल्याला थांबायचं नाहीये. सूचना असतील आपल्याला. फिल्डिंग टीम तर अर्जुन भोपी हरिग्राम यांचं आगमन झाले आणि अनिल जाधव असुडगाव यांचं वेलकम. सोरा 11च्या नावाने खऱ्या अर्थाने सोरा इंटरप्राइजेस कलंबोली सोरा आदरणीय सुजितदादा म्हात्रे राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, युवा एक उद्योजक आहेत. सुजितदादा यावा पण प्रकाश जातातील क्रीडा स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मोहन पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मोहनदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. मी चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करतो. चंद्रकांत या. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मोहन पाटील मोह यांचा सन्मान इथे केला जाईल. याचे चंद्रकांतदादा या आपल्या शुभ हस्ते निश्चित स्वरूपात निश्चित एक गायन क्षेत्राला नेहमीच ज्यांचा अतिशय चांगला योगदान असतो मोहन पाटे 40+ क्रिकेटर आहेत. त्यांचा आपण येतोची सन्मान इथे करावं. चंद्रकांत पाटील वाकडी यांच्या शुभ हस्ते मोहन पाटे मोह यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय दीपक घरत माजी उपसरपंच हरिग्राम. मी आदरणीय श्री नामदेव जमदाडे साहेब आपला एका प्रतिनिधी यावं. इसाक भाई या, आपण त्यांचा सन्मान इथे करावं. दीपक यायचे. दीपक दादा घरत यांचा येतोची सन्मान इथे केलं जाणार आहे. त्यांचे सुपुत्र संगनायक रोहितला आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने आणि त्यांचा येतोची सन्मान समाजसेवक इसाक भाई शेख यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. यस, मॅच ऑन करा. 10:07 झालेत तर सामना सुरू होईल. सन्माननीय उद्योजक कलंबोली सुजितदादा म्हात्रे आणि समीर शेठ भगत यांचा इथे आगमन झालेला आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. दीपक दादाचा येतोची सन्मान केला जात आहे. आमचे परम मित्र आमचे मेघनादादा पाटील माजी उपसरपंच वाकडी आणि त्यांच्या समेत त्यांचे बंधू शिवभक्त गुरुनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर आघाडीची जोडी सरकले मैदानावर. प्रसाद पाटीलला पाहते सोपान म्हात्रे. दोन्ही फलंदाज हे तगड्या बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि 48 टार्गेट. पहिला चेंडू शरीरभेदी अपील मध्ये जोरदार उत्साही विकेट हवी. डान्सनला विकेट हवी आहे. लेग बायच्या रूपाने धाव जरूर मिळेल. विनिंग टार्गेट 48. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो? आपण म्हटलं जातं का क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. यस, संपायर सिग्नल आपण जरूर पाहिला. 48 बॅटच्या स्वरूपाने या धावा मिळतील. सामन्यातील उत्तरार्ध सर्वजण एन्जॉय करतो. अगदी आपण पाहतोय काही वेळानंतर हिंदू नवीन वर्ष अर्थातच गुढीपाडवा सुरू होणार आणि हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना आम्ही खूप सारे शुभेच्छा देतो. बारक्या पोरजी
गती कमी केली ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक वेगवान चेंडू चालला पिकअप स्ट्रोक मिड विकेटला मिळतील सोप्या पद्धतीनं 4 धावा. सोपान मात्रे असं म्हटलं जातं का काही खेळाडूंकडे प्रचंड प्रतिभा असते आणि ती प्रतिभा पाहायला मिळाली. सोपान मात्रे तो शांत खेळासाठी ओळखला नाही जात, तो वादळी खेळासाठी ओळखला जातो, तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि सुरुवात केली त्याने चौकारानं. टार्गेट 48 पाठलाग करायचे 2 चेंडूनंतर धावा 5 विकेटसाठी नितांत प्रयत्न होतोय. खराब चेंडू चपराक दिली आता होईल धोका असं म्हटलं जातं का आक्रमकतेला क्षणभूरतेचा शाप असतो आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. सोपान थांबणं महत्वाचं होतं मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप हरिग्राम संघाकडे तो थांबणार नाही. मॅच मध्ये कमालीचं वातावरण असेल दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आणि पहिला धक्का बॅटिंग टीम हरिग्रामला. नक्कीच धन्यवाद. पहिली विकेट मिळाली. डीजे सानिया डीजे नितीन संपूर्णचा आम्ही धन्यवाद देतो. WTC लाईव्ह प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आपण पाहतोय वीट बट्टी आहेत आणि तिथे समोर काही स्टँड आहेत. राहुल आम्हाला माहिती देतो तिथून सामना पाहायला वेगळी मजा असते आणि काही प्रेक्षक वर्ग तिथून सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. विशाल भोपे आले. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का जो काही प्रसंग असतो ते कधी हार मानू नका. आता फलंदाज आलाय विशाल भोपे. बघा हे कॅमेरामन किती चतुर आहे, जे आम्ही बोललो ते लगेच दाखवलं स्क्रीनवर. एकूण धावा दाफलकावरती 5 वीट बट्टीवर बसून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. वेगवान चेंडू कमबॅक करतोय. सामना सोडायचा नाही, मैदानावर कधीच हार मानायची नाही. जी गोलंदाजी केली बालकृष्ण भोपीनं सलग 5 चेंडू डॉट फेकले आणि बारक्या दाखवते हमारे पास भी ताकद है हमारे पास भी नजाकत आणि ती सुंदर गोलंदाजी सादर करताना 5 धावा. पॉवर प्ले सावध फटका ट्राय करतो मिडॉन कडे फिल्डर आहेत आणि तिथे फंबल झाली संधी इथे होईल धोका व्हेरी डेंजरस. यस रन आउट करच नव्हती. आणखीन एक विकेट. खूप महत्वाचं असतं तुमचा कॉन्फिडन्स क्षेत्ररक्षण करताना अलर्टनेस. तर सन्माननीय अतिथी मान्यवर आमचे सुजितभाई म्हात्रे यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समोर सन्माननीय समीरजी भगत यांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. क्रिकेटमध्ये अलर्ट असणं किती महत्वाचं असतं आणि ते पाहायला मिळालं. बारक्या मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन का आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. वेलकम सुस्वागतम. प्रेक्षक वर्ग स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच माजी सरपंच माजी उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक 48 टार्गेट. सन्माननीय वाहतूक संघटनेला राजकीय दृष्ट्या योगदान देणारे कलंबोली नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर सन्मान संपूर्ण कलंबोली गाव कलंबोली शहरामध्ये केला जातो सुजित शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेले आहे. उद्योजक आहेत कलंबोली गावातील आणि त्यांना आम्ही इथे विनंती करत आहोत की यावं आपण व्यासपीठावर. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. 6 धावा आहेत. सामन्यामध्ये कमालीचं वातावरण. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षण भूमिका सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर दबाव निर्माण होतो आणि ते दाखवत असताना दानसर संघ बघा 48 साठी सामना सोडायचा नाही. सामन्यात दुसरा अंक आपण जरूर पाहतो. हरिग्राम विरुद्ध दानसर बी ग्रुप मधील पहिला सामना. यानंतर पुढचा सामना तो सुद्धा कमालीचा असेल. चला जास्त वेळ मीटिंग घेऊ नका, आम्हाला थोडं सहकार्य करा. काही आमचे लाडके प्रेक्षक आहेत. जरी उद्या सुट्टीचा वार असला तरी हिंदू संस्कृतीचा आपण पाहतोय मराठमोळा सण आहे आणि तो सुद्धा उद्या सर्वांना साजरा करायचा आहे. नवीन वर्षाची सुरुवात दिवसाच्या सुरुवात लवकराने करायचं आहे आणि त्यासाठी आमचा हा प्रयत्न असेल. तर टीम मीटिंग अजिबात नको. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. यानंतर जे संघ खेळतील आत्ता जे खेळतात येणारे जे संघ खेळणार आहेत
त्यांना आम्ही महत्त्वाचं या सूचना देतो आयोजकांकडून. बारक्या पोरजीला पाहतोय 7 धावा. कंपॅरिझन करूया. प्रसाद पाटीलला 11 दिल्या आणि आता धावा 7 आल्यात. गुड कमबॅक. विकेट महत्वाची मिळाली. प्रसाद, सोपान, विशाल, राज जाधव, तुफानी बॅटिंग लाईनअप. हरिग्रामकडे सामना पाहायला मजा येईल. राकेश पोरजी बारक्याने अवघ्या 7 धावा दिल्या. इफेक्टिव्ह बॉलर. पहिला चेंडू. सुंदर गोलंदाजी. ताकद दाखवत असताना डान्सरनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतली हा संघनायकाचा निर्णय असतो. कमी संघनायक असतात त्यांना विश्वास असतो गोलंदाजावर आणि तो कॉन्फिडन्स तो पावित्र्य दाखवत असताना अभ्यासू गोलंदाजी होत्या. सामना थोडा कठीण होते. सामन्यामध्ये झुकण्याचा प्रयत्न करतो टीम डान्सर. आता धावा एकूण 7. टार्गेट 48. काय येऊ शकतो थरार नाट्य या सामन्यामध्ये. फुटबॉलचा वापर ऑन दी राईस. मिस झालाय. डॉट बॉल. कमबॅक करत असताना सेकंड ओव्हर. बघा किती ताळमेळ सुरू मैदानावर. समय सूचकता हालचालींचा वेग वाढवलाय. डान्सर संघ सुद्धा सामना सोडण्यास तयार नाही आणि इथे मात्र कडवा प्रतिकार सूर्य. राकेश पोरजी सलग 2 चेंडू डॉट. धावा 7. 2 षटकानंतर बॅटिंग केली. डान्सरनं 22 होत्या आणि आता हरिग्राम थोडा बॅक फुटलाय. स्लोअर वन पीक केलंय. फटका बनवलाय आणि सजवलाय. बिग हिट षटकार. सॉलिड स्ट्रोक. फटका बनवला. निर्माण केला. क्रिकेटमध्ये फटके तुम्हाला निर्माण करावे लागतात आणि त्या आविर्भावामध्ये खेळतोय विशाल बोपी आणि इथे अपील जोरदार. यस फलंदाज होईल आउट आणि क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का. षटकार मारला मात्र त्याला थांबवता आलं नाही आणि आता पुन्हा एकदा बॅटिंग लाईनअप मध्ये डिसाळ मागे पडताना बॅटिंग करताना हरिग्राम. एकूण धावा 13. 3 धक्के महत्वपूर्ण. प्रसाद, सोपान, आता विशाल. राज हे मैदानावर त्याच्यावर जबाबदारी. एका बाजूला संघ साथ देत नाही. 48 टार्गेट. धावा 13. गडी बाद झाले 3. डीजे दुंद्रे, नितीन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा स्पर्धेकरता आपण इथे पाहतो. आम्ही विभांश 11 जय बागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे खंदे समर्थक, माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आदरणीय श्री दीपक शेठ घरत साहेबांच्या वतीने इथे ग्रामस्थ मंडळ चषक, सरपंच चषक, उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला 2000 रुपयाचा देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य इथे प्राप्त झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचा इथे खऱ्या अर्थाने बक्षीस आमच्या संपूर्ण ऑल टीमला इथे देण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. यस, वळूया मॅच कडे. 13 धावा झालेत. नशीब बलवत्तर असेल तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही आणि संघर्ष पराकोटीचा आहे. एका बाजूला हरिग्रामे आणि त्यांच्या विरोधात संघ डान्सर. मॅच गरम झाले, वातावरण गरम झालंय. राज जाधव कोण विसरणार या राज जाधवला. विगरची नाईट स्पर्धा आपल्या अनोख्या स्टाईलनं गाजवली आणि आता जबाबदारीचं ओझ आणि इथे आल्या आल्या संधी जरूर निर्माण केली. आणखीन एक धक्का. क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. हातघाईची स्पर्धा आहे. शांत डोक्याने हुशारीने खेळावं लागेल. राजवर जबाबदारी. तो मॅचला फिनिश करू शकतो, मात्र जर एका बाजूनं बॅटिंग लाईनअप मध्ये चुका झाल्या तर दबाव निर्माण होतो, दडपण वाढतं आणि आता 4 गडी बाद झालेत. अवस्था थोडी बिकट आहे. खेळ थोडा खराब सूर्य मात्र कमबॅक करू शकतो. हरिग्रामकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. प्रसाद, सोपान, विशाल, आता रोहित बाद झाला. शुभम आहे आणि राज. शुभम आमचे समालोचक मित्र आहेत. वैभव असतील आमचे समालोचक मित्र. आपण पाहतोय हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज राकेश पोरजी. धावा 13, टार्गेट 48. काय येऊ शकतो चित्तदारक सामना. लक्ष विद्या मॅच कडे.
विनिंग कॅल्क्युलेशन अंतर मात्र आता आलाय नव्या दमाचा शुभम म्हात्रे. सावध खेळला डिफेन्स, अशा फटक्यांची गरज आहे. सिंगल डबलला ढकलणं हे खूप महत्त्वाचे असतं. जेव्हा दबाव होतो तेव्हा पार्टनरशिप बिल्डअप करणं, खराब चेंडूची प्रतीक्षा करणं आणि हाच कानमंत्र घेऊन कदाचित शुभम आला असेल. राजवर जबाबदारी आहे. 2 षटकं संपली, एकूण धावा 14, टार्गेट 48, चेंडू शिल्लक 18 आणि 34 धावेची गरज. 18 बॉल 34. धावा, 5 षटकं. सरासरीला विसरलं, सिंगल डबलला विसरलं तर क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो आणि याचा प्रत्यय डोळ्यासमोर आहे. थोडी विध्वंसकारी गोलंदाजी होते आणि हे आक्रमण आता परतवून लावावं लागेल राज यादवला, शुभम म्हात्रेला. लक्ष विद्या मॅचकडे. किंचितची चूक सुद्धा सामन्यामध्ये खूप काही घडवून आणते. एक धाव मौलाची, एक धाव महत्वाची. एक धावेला तुम्ही विसरला तर मॅच मध्ये काय होऊ शकतो. विनिंग कॅल्क्युलेशन 18 मध्ये 34, 1 षटक मॅच मध्ये काय करू शकतो. लक्ष विद्या मॅचकडे. बारक्या पोरजीने साथ दिला, गोलंदाज राकेश पोरजी दानसरसाठी साथ दिला. 2 षटकानंतर हरिग्रामच्या 14 धावा आहेत. मात्र त्याच दानसर संघाच्या पूर्वार्धामध्ये 2 षटकानंतर 22 होत्या आणि आता धावा 14 आहेत. जिंकू किंवा मरू लढाई सूर्य. शुभम म्हात्रे 1 चेंडूचा सामना केला. राजनं, गोलंदाज बारक्या. सावध खेळावं लागेल. दबाव दडपण वाढलाय. आता जल्लोष सुरू होते. दानसरच्या पाठीराख्यांमध्ये डॉट बॉल दबाव निर्माण करेल. 18-34, 17-34 तो सामना आलाय. शांत डोक्याने खेळावं लागेल. हाच कानमंत्र दिला असेल कदाचित राजनं सामना सोडायचा नाहीये. 2-3 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये कमबॅक होईल. आता 14 धावा, 48चा पाठलाग करायचा. स्पर्धेचा नियम सुद्धा सामना बरोबरीमध्ये सुटला, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. एकूण धावा 14. गोलंदाज बारक्या पोरजी. फटका फसला, एज लागते. वॉटर टेकन स्लीप कड्या. आणखीन एक धक्का. निम्मा संघ आता गारत. 5 गडी बाद 14, टार्गेट 48. आता चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 16 चेंडू आणि 34. पण व्यासपीठावर मेघनाथ दादा पाटील यांना पाहतो. माजी उपसरपंच वाकडी आणि दीपक शेठ घरत. मेघनाथ दादांच्या बद्दल सांगायचं झालं ना, या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असो, मग चिंचवली गावात असो, आपल्या वाकडी गावामध्ये असो, तिथे त्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात आमच्या समालोचकांसाठी निश्चित स्वरूपात घरगुती भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. यस, दबाव निर्माण झाले. भन्नाट गोलंदाजी, खतरनाक गोलंदाजी आणि अगदी गोलंदाजाच्या आक्रमकतेनं दबाव निर्माण झालाय टीम हरिग्रामवर. हुकमी फलंदाजी. आता राज मात्र त्याच्यावर थोडा दबाव असेल आणि या दबावाखाली त्याला मैदानावर टिकावं लागेल. बारक्या पोरजी खतरनाक. आतापर्यंत 7 धावा. आता 3रं षटक. 3 चेंडूमध्ये काहीच करून दिलं नाही. धावा 15 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन 15 मध्ये 33, 48 टार्गेट 15 झालेत. 3रं षटक प्रगतीपथावर. बी ग्रुप मधून पहिला सामना भेटीला आलाय. 48 धावा. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं असतं आणि याचं नाव आहे क्रिकेट. जंटलमॅन लोकांचा खेळ क्रिकेट. बुद्धिमान, चतुर. तुम्हाला क्रिएटिव्ह प्लेअरची क्रिकेटमध्ये कमी नाही. जबाबदारी आता राजवर, जबाबदारी अनुवर. 7व्या क्रमांकाचा अनु भोईर, 4थ्या क्रमांकाचा राज. गोलंदाज बारक्या पोरजी. भन्नाट गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये उडवलाय. मी सामना सोडणार नाही आणि आलाय दणदणीत षटकार. स्टेट टॉवर वर चेंडू आदळला आणि कॅमेरामॅनने खूप छान वर्क केलं. प्रचंड ताकद आहे, प्रचंड गुणवत्ता आहे. या मॅचला सोडणार नाही. बघा कॅमेरामॅन, गुड वर्क.
थेट आमच्या टॉवरच्या फोकसवर चेंडू आदळला आणि थेट आमची लाईट सुद्धा पडलेली. गुड टीम वर्क. कॅमेरामॅनचं कौतुक करूया. राजकडे ती क्षमता आहे. धावफलक 21. 14 बॉल 27. सामना सोडायचा नाही. एक चुकी मॅच मध्ये काय करू शकते. वाईटचा कॉल, बोनस मिळाला. वातावरण गरम झाले आणि राजच्या डोक्यामध्ये हेच खराब चेंडू आला तर तो सोडायचा नाही. त्याला मात्र आक्रमण करायचं हे त्याच्या डोक्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये हे तंत्र तुमच्याकडे पाहिजे. सामना सोडायचा नाही. करो या मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. एका बाजूला हरिग्राम, एका बाजूला धानसर. अनु भोईरला कान मंत्र दिलाय. धावा 23. आक्रमण करतोय. कडक ड्राइव्ह, संधी नाहीये. सिंगल निघाले 2 धावेसाठी. मिसफील्ड. थोडा कॉन्फिडन्स लूज. धाव सोडण्याची तयारी. धोका. पावलेन मधून आवाज आला. गरज नव्हती. अनुला थांबायचं होतं. जशा विकेट येतात तसा दबाव वाढतो आणि आता विकेट नंबर आतापर्यंत टोटल पाहिल्या. लॉस ऑफ दी 6 विकेट आणि एकूण धावा धावफलकावरती 25. 48. टार्गेट 13 बॉल 23. ठाण मांडून बसलाय, चिकटून बसलाय. धीर झाल्या 8व्या क्रमांकाचा. बॉटम एंडला तुमचे फलंदाज हे थोडी कमकुवत असतात आणि आता धानसरला माहिती आहे मैदानावर राज जाधव आहे. त्याच्या विरुद्ध सापळा रचलाय. बारक्या पोरजीला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. दोन्ही खेळाडू तेवढ्याच तगडेत मैदानावर. धावा 25. आक्रमणाचा प्रयत्न, प्रचंड प्रहार केला. चेंडू पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक रेडी निघाले 2 धावेसाठी. ओ धोका होता. वाचलाय. मॅच मध्ये अजूनही ठसन आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 12 बॉल 21. सामना गेला नाही. संपूर्ण जबाबदारी राज जाधवकडे. तो सामना सोडणार नाही आणि तो सुद्धा सांगतो मी कच्च्या गुरुचा चेला नाही. पाणी घेऊन जायचं. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. ग्रीन एकर सोसायटी मधील रहिवासी आज नामदेव जमदाडे साहेबांचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्या सर्व सहकार्यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहे. सुनील वाजे साहेब, सन्मानी कुणाल मेहता ग्रीन एकर सोसायटी, विजय बिल्लारे साहेब ग्रीन एकर सोसायटी, सन्मानीय अरुण पाटील माजी सरपंच हरिग्राम आणि नारायण पाटील वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. नक्कीच महागुरु प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि हे हरिग्रामचे पाठीराखेत. आता ते शांत आहेत. जरूर जो प्रेशर आला होता तो रिलीफ केला राज जाधवनं. त्याच्याकडे कॅपॅसिटी कुवत आहे. कोणता मास्टर प्लॅन असेल. असं म्हटलं जातं का शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गनिमी कावाचा इतिहास आम्हाला आठवतो. आज माझ्या शंभू राजांचा दिवस आहे. शौर्याची परंपरा आपल्याला आठवतं. जो काही प्रसंग असेल त्यामध्ये हार मानायचं नाही. लढण्याचा इतिहास आमच्या. हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानावर उभा आम्ही जिंकणे नियतीला शक्य नाही. बाजी प्रभूंचा पावनखिंडाचा इतिहास आठवतो आणि आता 12 बॉल 21. मॅच मध्ये काय येऊ शकतो. कलाटणी देणार का राज जाधव का या मॅच मध्ये टॉस विन धानसरनं बॅटिंग घेतली. गोलंदाजांवर विश्वास आहे. कॉन्फिडन्स इन्क्रीजेस कॉन्फिडन्स. आत्मविश्वासानं आत्मविश्वास वाढतो आणि आता आय सेटल केलेत. 12 बॉल 21. हरिग्राम की धानसर दोन्ही संघाचे पाठीराख्या ज्यांची नजर या मॅच कडे, पाहुण्यांची नजर या मॅच कडे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार. धीरज पाटील आणि राज जाधव 3 चेंडू मध्ये आता खेळतो. वैयक्तिक 9 वर आणि आता गोलंदाज झालाय तुषार पोरजी. 12 मध्ये 21. हरिग्राम धानसर 10 वाजून 28 मिनिट आहेत. चला वेळ आम्हाला थोडा वाचवायचे. सामना सोडायचा नाहीये. सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामस्थ मंडळ एकात्मेची संदेश देणारी ही दर्जेदार स्पर्धा. आता 12-21. राज उभा आहे. तो लढवाया, तो योद्धा आहे आणि तो या सामन्याला कमबॅक देऊ शकतो. मात्र येणाऱ्या नवीन फलंदाजांना थांबणं सुद्धा तेवढं महत्वाचं. 12 बॉल 21. स्ट्रायकर एंडला गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू लाईन पाहिली, रीड केली, चेंडू जाऊन दिलं मात्र पंचाने ओळखले.
येस व्हाईट साठी हा कॉल असेल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आपण चेक करूया. क्षेत्ररक्षक आपण रेडी राहा, फक्त वेळ घेऊ नका, आपण लगेच डिसिजन येऊ. ऑफिशियल्स आमचे अंपायर कनेक्टेड, डिसिजन पेंडिंग. धडधड वाढले साहजिकच, सर्वांच्या नजरा या मॅच कडे, अचूकता भेदकता टीम डान्सर कडे. व्हाईट लाईन चेक होते. यस फेल डिलिव्हरी. मॅच ऑन आहे, उत्कंठा मॅच मध्ये 12-21 सामना बनलाय. 11 मध्ये 21 एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल. दबाव वाढला टीम हरिग्रामवर. गोलंदाज तुषार पोरजी. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यस विश्वास नव्हता, चेंडू डीप कडे अडवला. गुड फिल्डिंग. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग नकार दिला राजनं, गरज नाही हे दाखवत असताना सिंगल डबलला या क्षणी सुद्धा महत्व देणं खूप महत्वाचं आहे. 48 पाठलाग करायचा. 18-34 सामना आला. 12-21 आता 10-19. राजला माहिती आहे सामना गेला नाही, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. सामना कोण जिंकणार मैदानावर. 10 मध्ये 19. बिग मॅच, बिग फाईट, अटीतटीचा सामना. डान्सर जिंकेल का जिंकेल हरिग्राम. गोलंदाज तुषार पोरजी. डॉट, त्यानंतर 2 धावा. आक्रमण केलं, स्टेप आउट झाले. स्लीपला फिल्डर रेडी. स्ट्राईक रोटेट केले, त्यांनी संधी दिली. अशा पद्धतीनं खेळायला पाहिजे होते. या अगोदरच्या बॅटिंग लाईनअपनं दिव्येश पाटील शांत हुशारीनं खेळतोय आणि हिरो बनण्याची संधी तुम्हाला अशा वेळी असते आणि आता दिव्येशला ती साथ द्यावी लागेल. समोर राज 9 मध्ये 18, 9 दुने 18, एकूण धावा 30, टार्गेट 48. गोलंदाज तुषार पोरजी. डॉट, 2 धावा, सिंगल. आता येणारे 9 चेंडू 18. समोर राज जाधव. खराब चेंडू उडवलाय, चेंडू मध्ये आणि हा कडक स्ट्रोक, षटकार. नक्कीच तोच थरार, तीच आक्रमकता राज जाधव खेळतो, यासाठी ओळखला जातो. सामना सोडायचा नाही. 36, 48 नाव स्कोर कार्ड 36 नमूद झालेत आणि येणारे 8 मध्ये 12. मैदानावर आपण पाहतो कोण कोणाचे 12 वाजवणार. घड्याळामध्ये 12 वाजण्यासाठी 3 काट्यांना एकत्र यावं लागतं आणि मैदानावर आता कोण कोणाचे 12 वाजवणार. 8 मध्ये 12. टीम हरिग्राम जिंकेल का टीम डान्सर. मॅच मध्ये कमबॅक करताना राज जाधवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. परिस्थिती कशी असू द्या, सामना कसा असू द्या, मात्र मॅच सोडायची नाही. एका बाजूला तितक्या ताकदीचे प्रयत्न टीम डान्सर कडून. तुषार पोरजी डॉट बॉल, विकेट, दबाव निर्माण करेल. 8-12 समीकरण. दबाव वाढलाय, प्रेशर रिलीफ करावं लागेल. या सावध खेळला, पंचांनी सांगितलं चेंडू स्ट्रेट खेळला आणि हा डॉट बॉल. 7 चेंडू 12. राज फक्त प्रतीक्षा करत असेल एक खराब चेंडू मला मिळावा आणि त्यासाठी प्रयत्न होत असताना 7 बॉल 12. डान्सर विरुद्ध सामना कमालीचा रंगतोय. उत्कंठा, उत्साहवर्धक सामना आहे. विरुद्ध हरिग्राम, त्या विरुद्ध डान्सर. एकूण धावा 36. आक्रमणाचा प्रयत्न समोर ठेवला आणि त्याला वेग दिला. गुगली बॉल. कमबॅक करताना दबाव वाढला. आता स्ट्राईकला असेल दिव्येश. शेवटचा चेंडू. 6 मध्ये 12. काय सुंदर संगीत आहे. महागुरु. 7-12 इथे 6-12 आहे. 7-12 अनेक भावा बहिणींची भांडणं आणि कोर्टामध्ये यावं लागलं. अनेक समाजामध्ये आपण या गोष्टी घटना घडताना पाहतो. मात्र मैदानावर कोण कुणाचे 12 वाजवणार. 6 मध्ये 12. जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिसे लोग कहते हैं आप नहीं कर सकते. आणि आता ती वेळ आली दोन्ही संघांसाठी. 6-12. चला स्पीडअप. 10-33 झालेत. 9:35 ला सामना सुरू झाला होता. जर प्रत्येक सामन्याला 1 तास गेला तर कदाचित सकाळची पहाटे ते 4 ते 5 वाजतील. तर थोडा स्पीडअप असू द्या. गुढीपाडवा आहे, मराठमोळा सण आहे, हिंदूंचा सण आपण साजरा करूया आणि विजयाची गुढी
या मॅच मध्ये मात्र काय होणार? 6 मध्ये 12 राज मैदानावर या संघर्ष तो करतोय. प्रचंड मेहनत करताना धानसर कडून गोलंदाज तुषार होता. 9 धावेचं षटक, राकेशचं 7, बारक्याचं 7 आणि इथे क्रिश गोंधली आलाय. शेवटचं षटक तो हाताळेल आणि आता 6 मध्ये 12 स्ट्रायकर एंडला दिव्येश जो बॉटम एंडचा 8व्या क्रमांकाचा फलंदाज. प्रचंड दबाव त्याच्यावर असेल मात्र सामना सोडायचा नाही. ग्रामस्थ मंडळ, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच सर्व पुरस्कार ते टीम हरिग्राम आणि एका बाजूला धानसर बी ग्रुप. आता 6 मध्ये 12 सामना रंगतोय मैदानावर. स्ट्राईक द्यावी लागेल दिव्येशला. हे टोक्यामध्ये पॉवरफुल हिटिंग डीप कडे स्ट्राईक दिली राज जाधवला मात्र त्याला सुद्धा सामना जिंकून द्यायचा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 6-12 इक्वेशन होतं. 18-34, 12-21, 6-12. आता 5 चेंडू 11 धावेची गरज. दिव्येशनं खूप छान पद्धतीनं साथ दिला. ही साथ खूप महत्वाची असते. तुम्ही एकमेकाला कशा पद्धतीने सहाय्य करता. 4 चेंडू खेळला वैयक्तिक 4 वर आणि सिंगलला त्यांनी महत्व दिलं. गुड पार्टनरशिप बिल्डअप करताना दिव्येश, राज जाधव वैयक्तिक योगदान. 2 चेंडू डॉट खेळलाय मात्र 2 षटकार. मगाशी 1 षटकारानं कमबॅक करून दिला आणि आता जबाबदारी राज जाधववर. 5 मध्ये 11 गोलंदाज क्रिश कोहली. लाईन पाहिली, फटका खेळला नाही, व्हाईट बॉल. दबाव वाढला टीम धानसरवर. आता 5 चेंडू 10 धावेची गरज. संयमानं कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतं आणि उतावीळपणानं बलवान व्यक्ती कमजोर होतो. मॅच मध्ये ती ठसाने इंटेलिजंट क्रिकेट कोण दाखवणार? 6-12, 5-11, 5-10 एज लागते. ओ ढिसाळ चेंडू लॉंग स्टॉपला आणि आलाय चौकार. खूप चांगलं प्रूव्ह आहे. क्षेत्ररक्षणाची 7 आणि करू फलंदाजावर मात. क्षेत्ररक्षणामधून चुका झाल्या आणि या वेळेला लक फॅक्टर राजकडे मॅच झुकवण्याचा तो प्रयत्न करतोय. सामना अजूनही गेला नाही. कमालीचा सामना रंगतोय. 4 मध्ये 6 ची गरज. क्रिश कोहलीवर जबाबदारीचं दडपण आणि ते झुगारून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. टॅलेंटिंग क्रिकेट. 4 मध्ये 6 स्लोवर 1 गती कमी केली. प्रचंड अनुभव्या धाडसाने गोलंदाजी करतोय. समोर राज असला तरी काय झालं, मी नैसर्गिक गोलंदाजी करेन. स्मिथ हास्य, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ऊर्जा निर्माण झाल्या आणि मॅच आता शेवटच्या क्षणापर्यंत झुंजताना 6-12 सामना आलाय. 3 चेंडू 6. चला दोन्ही संघाचे प्रेक्षक सामना आवडला असेल तर टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी. इंटरेस्टिंग मॅच, व्हेरी डेंजरस मॅच, व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आता 3 मध्ये 6 स्ट्रायकर एंडला राज जाधव. एका फटक्यानं सामना संपू शकतो मात्र प्रचंड दबाव आहे. 3 मध्ये 6 अपील जोरदार. बॅट्समन आउट. 2 मध्ये 6. काय भन्नाट गोलंदाजी झाली. डॅशिंग प्लॅन होता आणि तो प्लॅन आखला. धुवाधार विस्फोटक खेळी करणारा ज्याने मॅचला कलाटणी दिली. अफाट गुणवत्ता त्याच्याकडे होती, विस्फोटकता त्याच्याकडे होती मात्र तो फलंदाज बाद झाला. गुड कमबॅक. ही विकेट हवी होती टीम धानसरला. मॅच अजूनही गेली नाही. बऱ्याच वेळा चित्तधरक सामने पाहिलेत. शेवटचा क्षणी सुद्धा फलंदाजानं जिंकताना सामने पाहिलेत आणि आता धनु भोपे आलाय. क्रमांक 9चा 2 चेंडू 6 धावा. हिरो बनण्याची संधी. 2 मध्ये 6. आम्ही असा सामना पाहिला होता. विगर नाईट दुनरेच्या 9व्या क्रमांकाच्या फलंदाजानं षटकार ठोकला होता. अपील करतोय पंचांकडे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल. सामना गेला नाहीये. धाव घेण्याची तयारी. यस पंचांची नजर आहे मॅच कडे. धडधड वाढते. यस
तर पंच आम्हाला सांगतात रिव्ह्यू आहे वाईटसाठी यस डिसिजन पेंडिंग. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. डाऊट्स क्लिअर होतील. डिसिजन पेंडिंग जरूर मॅच मध्ये अडचणी उत्कंठ आहे. डान्सर टीम फिल्डिंग लावून घ्या. सूचना आले प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद. रातचं मैदानावर थांबणं का महत्वाचं होतं. टेक्निकल टीम वर्क करते आणि यस फेअर डिलिव्हरी. मॅच मध्ये उत्कंठ आहे. हिरो होणार का धनु. मात्र चेंडू आले शेवटचा. आता गोलंदाज ठरणार हिरो का फलंदाज क्रिश गोंधली ठरणार. विजयाचा शिल्पकार का धनु बोपी. व्हेरी क्लोज मॅच. 1-6. चला टाळ्या येऊ द्या दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी. 1-6 चुकीनं मॅच आता समोर उभा आहे. धनु बोपी लढावं लागेल झुंजावं लागेल. मोठा फटका सामना जिंकून देईल. 1-6 फटका सजवलाय आणि नक्कीच बॅड लक टीम हरिग्राम. 1 चुकी आणि सामना जिंकलाय तो दानसर संघानं. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर क्रिकेट संघाने विजयी संपादित केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खास करून अभिनंदन करावे लागेल. 4 चेंडूमध्ये 6 धावा ज्याने डिपेंड केल्या त्या गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. आणि आमचे गुणलेखक आहेत तिथे निश्चित स्वरूपात आता मात्र